श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा कालावधी। आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी, हा जो 4 महिन्यांचा कालावधी असतो याला चातुर्मास म्हटलं जातं। आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावरती योग निद्रेत जातात असं म्हटलं जातं आणि त्यानंतर या पृथ्वीचा जो सांभाळ आहे तो शिवपरिवार करत असतो असं म्हटलं जातं। तर या चातुर्मासामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने विविध व्रत, वैकल्य, सेवा, उपासना हे करत असतात। या चातुर्मासामध्ये गंगा स्नानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। आता आपल्या आजूबाजूला गंगा नसेल किंवा एखादी पवित्र नदी नसेल तर मग अशा वेळेला गंगा स्नानाचं जे आपण पुण्य आहे ते आपण जर कोणी गंगेला वगैरे गेलं असेल, पवित्र स्थानी गेलं असेल तर तिथून बॉटलमध्ये वगैरे आपण ते पाणी आणायला सांगू शकतो किंवा आपल्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये गंगाजल नावाने छोटीशी बॉटल मिळते। तर रोज स्नान करताना म्हणजेच आंघोळ करताना जर त्याच्यामध्ये आपण अगदी 1-1 चमचा, 2-2 चमचा हे 4ही महिने जर हे गंगाजल टाकून आपण स्नान केलं तर गंगा स्नानाचं पुण्य जे आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं। कारण या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये गंगा स्नानाला खूप जास्त असं महत्त्व आहे। या 4 महिन्यामध्ये कांदा, लसूण, वांग या ज्या आहेत वस्तू ह्या वर्ज्य केल्या जातात, या खाल्ल्या जात नाहीत। या 4 महिन्यामध्ये नॉनव्हेज सोडलं जातं। बरेच जण केस कापत नाहीत, बरेच जण चप्पल सोडतात। या 4 महिन्यांमध्ये विविध व्रत उपासना करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। आणि या 4 महिन्यामध्ये आपल्या पतीला एखादं आजारपण असेल, आपल्या पतीची तब्येत ठीक नसेल किंवा आपल्या नवऱ्याला जर आपल्या म्हणजे नशिबाची साथ मिळत नसेल, खूप कष्ट करतायत, मेहनत करताय पण त्यामध्ये यश मिळत नसेल, त्या कष्टाचं फळ मिळत नसेल, आपलं जे सौभाग्य आहे ते अखंड राहावं, आपल्या सौभाग्याची जेही काही त्यांचं क्षेत्र असेल, कार्य असेल त्यामध्ये प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते आनंदित राहावं, आपल्या सांसारिक जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला व्हावी, यासाठी या चातुर्मासामध्ये आपल्याला गोपद्म व्रत करायचं आहे। कारण मी सांगितल्याप्रमाणे बरेच जण वेगवेगळी व्रत करत असतात, त्यातीलच हे एक व्रत आहे गोपद्म व्रत। आता हे कशा पद्धतीने करायचं, हे व्रत कोण करू शकतं, तर बघा हे व्रत जे आहे ती कोणतीही स्त्री करू शकते जी विवाहित आहे आपल्या पतीसाठी, किंवा तुम्ही घरातील कोणीही आहात म्हणजे सासू आहात किंवा आई आहात किंवा तुम्ही मुलगी आहात, कोणीही आहात, तर आपल्या घराच्या सुखासाठी, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी, घरामध्ये भरभराट व्हावी, धनधान्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी सुद्धा कोणीही महिला हे जे व्रत आहेत ते करू शकता। आता 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये हे व्रत करत असताना जर पिरियड्स आले तर काय करायचं, तर आपल्या घरातील इतर जे मंडळी आहेत त्यांना हे व्रत करायला सांगायचं, पण याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही। कारण हा कालावधी सीमित आहे 4 महिन्यांचा चातुर्मास, मग या 4 महिन्यांमध्ये खंड पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। गावाला वगैरे गेल्यावर पण घरामध्ये जी मंडळी आहेत त्यांना हे व्रत आपल्याला करायला सांगायचं आहे। आणि सुतक आलं तर तेव्हा मात्र हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं नाहीये आणि सुतक संपल्यानंतर हे जे व्रत आहे जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं, दिवस वगैरे काही मोजायचं नाही। लक्षात काय ठेवायचं, आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मासाचा शेवट, हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने। आता तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितला तर मी हे व्रत करू शकते का, तर हो तुम्ही हे करू शकता। अगदी कधी तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून किंवा त्या दुसऱ्या दिवसापासून सुद्धा आपण हे व्रत करू शकतो। कारण चातुर्मासातला एक दिवस हा सेवा उपासनेसाठी महत्त्वाचा आहे। त्यामुळे मी त्या दिवशी केलं नाही मग मी करू का नको हे मनात आणायचं नाही। जेव्हा तुम्ही बघितलं तेव्हापासून आपण ह्या व्रताला सुरुवात करू शकतो आणि या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। आता गोपद्म व्रत म्हणजे काय, सकाळी आपली देवपूजा झाली, स्नान वगैरे केलं, सकाळी आपली देवपूजा झाली की हे व्रत जे आहे ते आपल्याला करायचं आहे। देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे, पहिली पद्धत। दुसरी पद्धत म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला हे व्रत करायचं आहे। तुम्हाला जिथे पॉसिबल आहे, जिथे शक्य आहे तिथे तुम्ही करू शकता। सुरुवातीला मी मुख्य प्रवेशद्वारावर कसं करायचं ते सांगते आणि त्यानंतर देवघरासमोर कसं करायचं हे सांगते। मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला काय करायचं, सुरुवातीला झाडून घ्यायचं
आणि पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे स्प्रिंकल करायचं आहे. फ्लॅट असेल तरी स्प्रिंकल करायचं, बैठं घर असेल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला सडा मारून घ्यायचा आहे. सकाळी जेव्हा आपण सडा मारतो त्याच वेळेला मारला आपण तरीही चालेल, किंवा हा उपाय करत असताना देवपूजा झाल्यानंतर तेवढ्या जागेवरती थोडंसं आपल्याला दारामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर जी काही नॉर्मलची जी रांगोळी असते ती रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आणि दारामध्ये एक पाट ठेवायचा, छोटासा पाट, किंवा फर्निचरचं जे आपलं उरलेलं प्लायवूड असतं ते ठेवलं तरी चालेल, छोटीशी फरशी असेल ती ठेवली तरीही चालेल, काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर आपल्याला 33 गोपद्म काढायचे आहेत. 33, 30 आणि 3, 33 गोपद्म काढायचे आहेत. साईडला मी तुम्हाला फोटो देईल गोपद्म कसे असतात. काढण्यासाठी ते खूप सोपे आहेत. किंवा गोपद्मचा साचा मिळतो आपल्या स्वामींच्या बघा केंद्रातून, जे आपण नित्य वारानुसार ज्या रांगोळ्या आहेत त्याच्यामध्ये गोपद्म सुद्धा आहे बघा. किंवा तुम्ही पूजेच्या दुकानामध्ये गेलात तर तिथे तुम्हाला गोपद्मचा साचा मिळतो, तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे गोपद्म जे आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे आणि हाताने काढत असेल तर रांगोळीनं 33 गोपद्म काढायचे आहेत आणि साचा असेल तर त्याने सुद्धा आपल्याला 33 गोपद्म, ते पाट असेल प्लायवूड असेल त्याच्यावरती काढून घ्यायचे आहे. म्हणजे वरी अर्धे खाली अर्धे खाली अर्धे असे एक सरळ पूर्ण नाही काढून घ्यायचे. तो जो पाट आहे तेवढा ह्याच्यात आपल्याला ऍडजस्ट करायचे, वरती त्याच्या खाली त्याच्या खाली त्याच्या खाली अशा पद्धतीने 33 गोपद्म काढायचे आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी 33 गोपद्म एकाच साच्यामध्ये आहेत असा साचा सुद्धा मिळतो रांगोळीचा, तर तो आपण घेतला तरीही चालेल आणि त्यांनी हे गोपद्म काढायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू याला वाहून घ्यायचं आहे, अगरबत्ती दाखवायची आहे. एक मातीची पणती दिवाळीमध्ये असती, ती पणतीचा दिवा लावायचा आहे, त्याच्यामध्ये तेलच टाकायचं आहे, तुपाचा वगैरे काही नाही. एखादं फूल असेल ते अर्पण करायचं आहे आणि थोडासा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि जी आपली मनोकामना की माझ्या पतीला उदंड आयुष्य लाभू दे, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू दे, जे काही आहे ते आपल्याला बोलून दाखवायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण या व्रताला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा याबद्दलचे 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता. नक्कीच आपलं जे इच्छित जी आपली मनोकामना आहे ती पूर्ण होईल. आता त्यानंतर देवघरासमोर सेम पाट असेल, फरशी असेल किंवा काही असेल ते आपण ठेवायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी पाट, फरशी किंवा हे नसेल तर मोठी प्लेट असेल, गोल मोठं ताट असतं ते आपण घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही. ते ठेवायचं, सेम त्याच्यामध्ये गोपद्म काढायचे, याच पद्धतीने पूजा करायची, साखरेचा नैवेद्य दाखवायचा, अगरबत्ती वगैरे दाखवायची आणि देवघरासमोर ठेवून याची पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी हे जे गोपद्म आहे ते आपल्याला पुसून टाकायचं आहे निर्माल्यामध्ये, रांगोळी वगैरे आपण ज्याच्यात निर्माल्य साठवतो त्याच्यामध्ये, आणि परत दुसरं गोपद्म काढायचं आहे. ती जी पणती आहे, तो जो दिवा आहे तो आपण 4 महिने तोच दिवा वापरला तरीही चालेल, काही हरकत नाही. रोज दिवा नवीन घेण्याची गरज नाही. आणि दरवाजावर जर आपण हा उपाय केला तर कोणत्या दिशेला करा, उजव्या साईडला का डाव्या साईडला असं काही नाही, तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटतं ज्या साईडला, पण दाराच्या बाहेर, दाराच्या आत नाही, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला करायचं आहे. आता याचं उद्यापन कसं करायचं, कार्तिकी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एका सवाष्ण स्त्रीला बोलवायचं आहे. सवाष्ण स्त्रीला बोलवल्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, तिची ओटी भरायची आहे, दूध किंवा चहा पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे एखादं सौभाग्याचं जे काही वस्तू असेल, जसं की ओटी भरतानाच आपण त्यामध्ये नेल पॉलिश, टिकली, मेहंदीचा कोण या ज्या वस्तू, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर अगदी आपण साडी वगैरे सुद्धा किंवा एखादं चांगलं गिफ्ट जे आहे ते देऊ शकतो. या पद्धतीने याचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.